वरती हे जे फुलं आहेत जबरदस्त चमकार आहे, छान वाटतं. आजची सफर एक वेगळी अविस्मरणीय. हा निसर्गाचा आनंद आणि जुन्या आठवणी ताज्या करत ही सायकल सफारी छत्रपती संभाजीनगर ते बीड चाललेली आहे. पाहूया. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर ते बीड प्रवासाचा पाऊस पडलेला आहे. आता पाचोडच्या जवळपास आलेलो आहे. शेतकऱ्यांनी इकडे मशागत केलेली दिसते आणि हे फक्त पाचोड 13 किलोमीटर आहे. समोरचा हा डोंगर आणि हा रस्ता. आपला प्रवास तसा सुखाचा आणि हे रंगीबेरंगी फुल पाहत छान होत आहे. संभाजीनगर ते बीड प्रवास पाचोडपर्यंत पोहोचलेलो आहे. समोरचं जे आहे हा पाचोडचा टोल नाका लागत आहे. आपली गाडी आज अशी आहे, हिला टोल पण नाही आहे, फास्टॅगची गरज नाही आहे, पेट्रोलची गरज नाही. बस हा समोरचा टोल नाका. आहे टोल नाका पाचोड येथील. आता मस्तपैकी थोडासा चहा वगैरे घेऊन पुढे हे नाही आहे, काय नाही, फास्टॅग नाही, काय नाही. हे पाचोडचा फास्टॅग आहे. तर आपल्याला काय फास्टॅग नाही. आपली गाडी तशी आहे. जी गाडी NTD आहे ती आपली गाडीच अशी आहे. आता ह्या बस चलो देखते हैं. आजची ही सायकलची स्पीड आणि ढगाळ वातावरण आणि हे सुंदर असा धुळे सोलापूर हायवे एक वेगळा आणि अनुभव. आजची ही सफर, आजची ही छत्रपती संभाजीनगर ते बीड प्रवास, सायकल प्रवास पोहोचलेला आहे. ही आपली जिल्हा दक्षिण काशी म्हणतात गोदावरी शहागडमध्ये, शहागडपर्यंत पोहोचलेलो आहे. नका छत्रपती संभाजीनगर ते बीड आजचा हा प्रवास. या ठिकाणी आपण समोरच आहे पाडळसिंगे टोल नाका. आपल्या गाडीला ह्यावेळेस काही टोल नाका नाही. प्रत्येक वेळेस असतं पण ह्यावेळेस नाही. हा पाडळसिंगे आहे. गावाकडच्या रस्त्याला लागलेलं आहे सगळं. हे आमचं बीड सगळे रान. shop.
बीड है अभी यहाँ से 115 किलोमीटर। तो अभी मैं आज बीडला चाललेलो आहे 115 किलोमीटर बीड। आता मी इथून राईट टर्न घेणार आहे लेफ्ट साईड। बरोबर येते काय म्हणजे असं पोटापुरतं काय भीती वाटली ना। बजरंगबली मस्त आहे बरं। हो आपलं मी पाणी प्यायला उतरत नाही खाली विहिरीत। आवाज बंद आहे याचा हा नाही माहित पोहायला। हा आलाच नाही।